तर मी ना आता थोडासा वेगळ्या पद्धतीने पराठा करते. तर सगळ्यात पहिलं काय केलं, बटाटा शिजवून घेऊन खिसून घेतला, बारीक कट केलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, थोडीशी कसुरी मेथी, हळद, गरम मसाला, थोडंसं तांबडं तिखट सगळं एकत्र घातलं. आता माझ्याजवळ थोडंसं पनीर पण शिल्लक होतं, त्यामुळे पनीर पण किसून घेऊन त्याच्यातच मिक्स केलं. थोडंसं वरून म्हणजे असा आपला पनीर मसाला, थोडंसं मीठ ॲड केलं. आता मी काही मिरची वगैरे घातली नव्हती बरं का, संचित खाणार होता म्हणूनच तांबडं तिखट घातलं होतं. सगळं मिक्स केलं. आपले 3च पराठे करायचे होते, त्यामुळे छान-छान असे छोटे-छोटे बॉल तयार करून घेतले. गव्हाचं पीठ ऑलरेडी मळून झालं होतं माझं. तर मस्त असं सगळं स्टफिंग त्याच्यामध्ये भरून घेतलं. आता पराठा काही जास्त पातळ असा लाटायचा नाही, थोडासा जाडच लाटायचा. आता पराठा आहे म्हटलं की तूप किंवा बटर भरपूर असं लावायचं. दोन्ही साईडनी लालसर असा भाजायचा आणि एकदम भारी असा पराठा आपला हा तयार होतोय बरं का. मी ना पहिल्यांदाच पनीर मिक्स केलं तर थोडंसंच होतं, त्यामुळे पनीर पराठे करायला पण पुरणार नव्हतं. म्हणून म्हटलं आता चला असं मिक्स करूया आणि पराठे छान टमटमीत असे फुगले होते आणि इथं बघू शकता किती छान लालसर असा पराठा तयार झाला. या पटकन खायला आणि जाता जाता सबस्क्राईब करा. बाय.